तुम्ही आंब्यापासून बनवलेल्या खूप साऱ्या रेसिपीज खाल्ल्या असतील, हो की नाही? पण ही आंबा नारळ वडी कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर नक्की करा, नाहीतर पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना मस्त तोंडात टाकताच विरघळणारी आंबा नारळ वडी करणार आहे. त्यासाठी बघा मी खोबरं घेतलं आहे, ओला नारळ आहे, त्याचा जो मागचा भाग आहे तो काढायचा आहे आणि त्यानंतर छोटे तुकडे करून आपल्याला त्याला मिक्सरमध्ये या पद्धतीने बारीक करून घ्यायचे. आता मी इथे साधारण एक नारळ त्याचबरोबर एकच आंबा वापरलेला आहे आणि आपल्याला याची नारळवडी करायची. तर बघा मिक्सरमध्ये छान मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आणि 1 ते 1.5 चमचा तूप घालून आपल्याला हे तुपावर 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे. रंग बदलू द्यायचा नाही आहे, अगदी मंद आचेवर तुम्ही याला छान परतून घ्या. त्यानंतर यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे साखर घालू शकता. तर साधारण मी इथे पाव वाटीला थोडीशी जास्त साखर घातली आहे, म्हणजे चमच्याने म्हणाल तर साधारण 4 ते 5 चमचे साखर घालायचे आहे. आता आंब्याच्या गोडीवर सुद्धा अवलंबून आहे. आंबा खूप जास्त गोड असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये घातलेली आहे पाव वाटी मिल्क पावडर. आता मिल्क पावडर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्या जागी तुम्ही दुधाची जी साय असते ती सुद्धा पाव वाटी घालू शकता. त्याने सुद्धा एकदम छान रिच टेस्ट येते या वडीला. त्यानंतर एका आंब्याचा पल्प काढून मी तो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता जेव्हा तुम्ही आंब्याचा गर या मिश्रणामध्ये घालता त्यावेळी ते मिश्रण थोडंसं पातळ होतं, पण तुम्ही जसं याला परतता तसं ते छान घट्टसर होत जातं. तर इथे बघा मी ताटाला सुद्धा छान तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि मिश्रण तुम्हाला मी दाखवते. साधारणपणे 10 ते 12 मिनिटं मंद आचेवर सतत हलवत या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. आता बघा मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झाली आहे. तुम्ही चमचा त्याच्यामध्ये उभा ठेवून चेक करू शकता. जर चमचा व्यवस्थित मिश्रणामध्ये तुम्ही उभा ठेवला आणि तो पडत नसेल तर मिश्रण व्यवस्थित घट्ट झालं आहे, वड्या व्यवस्थित आपल्या तयार होतील असं म्हणू शकता. तर या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण चेक करायचं आहे. त्यानंतर ज्या ताटाला तुम्ही तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं. आता मिश्रण खूप जास्त गरम असल्यामुळे आपण डायरेक्ट हाताने त्याला थापू शकत नाही, त्यामुळे एखादा चमचा घेऊन त्याला तुम्ही तूप लावून या पद्धतीने थापून घ्या किंवा एखादी वाटी घेऊन त्याच्या बेसला छान तूप लावून घ्यायचं आणि वाटीने छान थापून घेऊ शकता. मिश्रण कोमट झाल्यानंतर हाताला तूप लावून हाताने व्यवस्थित ही वडी थापून घेऊ शकता. हाताने छान एकसारखी थापली जाते, त्यामुळे हाताने या पद्धतीने थापून घ्या. आता वडी छान थापली गेली आहे, त्यावर आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. नाही घातले तरी काही हरकत नाही, पण छान दिसावं, अट्रॅक्टिव्ह दिसावं, त्यामुळे मी इथे पिस्ता बारीक कापून घेतलेला आहे आणि या पद्धतीने पिस्ताचे काप या संपूर्ण वडीवर छान पसरवून घेतले. आता ही वडी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, वडी आपल्याला कोमट असतानाच त्याला कट करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याला आपल्याला थंड झाल्यावर व्यवस्थित कापता येत नाही. त्यामुळे अगदी आपण सुरीच्या साहाय्याने सुरीला थोडं तूप लावून घ्यायचं आणि या पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे. आपल्याला वडी काढायची नाही आहे, फक्त या पद्धतीने त्याला कट देऊन ठेवायचे, जेणेकरून थंड झाल्यानंतर अगदी सहज याच्या वड्या आपल्याला काढता येतील यासाठी. तर इथे बघा मिश्रण कोमट आहे, मी चाकूला थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्यानंतर फक्त या पद्धतीने कट देऊन ठेवले. तर ही वडी छान सेट होऊ द्यायची, एक 2 ते 3 तास मस्त सेट होऊ द्यायची. आपल्याला ही वडी सुकायला थोडासा जास्त वेळ लागतो. तुम्हाला घाई असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून जरी तुम्ही या वड्या बाजूला वेगळ्या करून घेतल्या, वड्या पाडून घेतल्या तरी काही हरकत नाही. मी इथे रूम टेम्परेचरवर साधारण 2 ते 3 तास ही वडी ठेवून दिली होती आणि त्यानंतर या पद्धतीने याच्या वड्या तयार करून घेतल्या. तर इथे बघा मस्त अशी तोंडात टाकताच विरघळणारी ही आंबा नारळाची वडी खाण्यासाठी तयार आहे. जबरदस्त झाली होती, एक नंबर झाली होती. त्यामुळे आंब्याचा सीझन संपण्यापूर्वी एकदा तरी तुम्हाला ही वडी ट्राय करून बघावी लागेल. मस्त होते आणि करायलाही तितकी सोपी आहे, अगदी सहज, पहिल्याच प्रयत्नात कोणीही सहज करेल एवढी सोपी ही नारळ आणि आंब्याची वडी सांगितलेली आहे. रेसिपी पण खूप स्टेप बाय स्टेप सांगितली आहे. तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही आंबा नारळ वडी कशी वाटली. चला मग भेटूया अशा एका मस्त नवीन छान आणि खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. या आंबा नारळ वडी रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.